हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे श्रद्धास ब्लॉग. आज मी खूप दिवसांनी मोठा ब्लॉग बनवत आहे. मिनी ब्लॉग तर मी रोजच बनवते. जे लोक माझे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना तर माहीतच असेल. तर मी अंशीला ना तिचं जेवण भरवत होते. तुम्हाला माहीतच आहे मिनी ब्लॉगमध्ये मी रोज दाखवत असते की मी तिला संध्याकाळी रोज फिरायला घेऊन जाते. लागली होती बुकी मग उठायचं ना, झोपून कसला लागली होती. बाहेर रोडवर गेलं की अंशी एकदा सायकलवर बसली ना की तिला उतरायचंच नसतं. घरी नको जाऊया, फक्त मला फिरव मम्मा, हेच तिचं म्हणणं असतं. इतकं फिरवून माझे पाय दुखतात पण ती काही थकत नाही. आता इथे तिच्या पप्पाने तिला गाडीवर बसवून दिलं आणि म्हणाले की जास्त लांब जाऊ नका, इथेच जवळपास फिरून या. कुठे जाऊया? इकडे बघ. कुठे जाऊया? पडशील, धारू करू पडणार. कुठे जाऊया? फिरायला जाऊया. हाय कर, हाय कर, हाय म्हणायची. आता शिकवून देते. ए मला दे, मला दे, दे मला. अंशिका मला दे, दे. काय ग, इकडे बघ पिल्लू, मला दे ना. नाही देत, नाही देत तू. चल जाऊया, चल ये. नाही म्हणते चल. दिने मला दे बबू, खाली होते मी नाही देणार तुला. चल कचरापट्टी. आमची अंशी वर्षाच्या आतच चालायला लागली होती. थोडी धडपडते पण क्यूट चालते, एकदम जादूसारखी. डान्स कशी करतेस तू? दाखव डान्स करून. आणि विठ्ठल विठ्ठल कशी करते? विठ्ठल विठ्ठल. अरे वा. आता डान्स कर, पुन्हा डान्स कर. नाही करत. बाय, टाटा. तुला मारणार म्हणून सांग, तुला मारणार म्हणून सांग. आमची गाडी दे म्हणून सांग त्यांना. गाडी दे म्हणून सांग. सांग गाडी दे म्हणून सांग. नाही सांगणार. त्यानंतर मी आणि अंशी घरी आलो. घरी आल्यावर चहाकारी खाल्ली आणि पुन्हा अंशीची मस्ती चालू झाली. त्यानंतर ना मला किचन क्लीन करायचं होतं. ओटा वगैरे साफ करून घेतला. दुपारची भांडी पण ती धुवायची, ती धुवून घेतली. किचन ओटा क्लीन असेल ना तर जेवण बनवायलाही मजा येते, नाहीतर काही बनवायची इच्छा पण होत नाही. बेसिंग पण खूप घाण झाली होती, त्यामुळे मस्त स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर किचन ओटा तर क्लीन झालाय माझा. आता मला अंशीच्या जेवणाची पण तयारी करायची होती. आता बघा एवढा स्वच्छ करून ठेवलाय किचन ओटा. पुन्हा संध्याकाळी म्हणजे जेवण वगैरे सगळे आटपल्यानंतर ना पुन्हा खराब होणार. कितीही क्लीन केलं ना तर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा होतं तसंच होतं. त्यानंतर ना मला अंशीसाठी शिरा बनवायचा होता. ती जास्त शिरा खात नाही पण कधीतरी बनवते. तिला फक्त खिचडीच आवडते. म्हटलं रोज रोज काय खिचडी, काहीतरी वेगळं बनवूया. म्हटलं शिरा बनवून घेऊया. साजूक तुपात ड्रायफ्रुट्स भाजून घेतले, छान रवा पण भाजून घेतला. मी शिरा करताना ना दूध नाही घालत, फक्त पाणीच घालते. दूध घातलं तर अंशी अजिबात खाणार नाही. थोडी हळद,
गोडासाठी काळं गूळ घालून मस्त शिरा बनवला. अंशी वाटच बघत होती मम्मा कधी शिरा घेऊन येते, मम्मा कधी खिचडी घेऊन येते, कारण तिला थोडीच माहित होतं आज शिरा बनवलाय. ती खिचडीचीच वाट बघत होती. पण आज बिचारीला शिराच भेटला. थोडंसंच खाल्लं तिने. खिचडी खाते तसं पोट भरून नाही खाल्लं शिरा. काय खाते? तिचं तर पोट भरलं, पण आमचं पोट रिकामी आहे अजून पण. त्यानंतर मी आमच्या जेवणाची तयारी करून घेतली. मग तिचं जेवण झालं तसं तिला झोपवायला नेलं. हल्ली ना आमची अंशी रात्री 3 वाजल्याशिवाय अजिबात झोपत नाही. आज लवकर झोपते का याचा प्रयत्न करत होती मी, पण शेवटी ती मला झोपवेल, ती कुठची झोपते. मग तिच्या पप्पांकडे तिला दिलं आणि मी पण जेवून घेतलं आणि पुन्हा किचन ओटा क्लीन करायला घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.